नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आज आपण केसीएल आणि केव्हीएल बद्दल शिकणार आहोत. इलेक्ट्रिकल असो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असो, इलेक्ट्रिकल डिप्लोमा असो किंवा आयटीआय असो, तसंच 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता केसीएल आणि केव्हीएल असे क्रिचॉफचे दोन नियम आहेत. त्या दोन नियमाबद्दल सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक फॉर एक्झाम्पल सांगतो की आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी केसीएल कसा महत्वाचा आहे, कॉम्पिटिटिव्ह मध्ये केसीएल वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि केसीएलचं आणि केव्हीएलचं ऍक्च्युअल स्टेटमेंट काय, त्याचा फॉर्म्युला काय तयार होतो, अशा विविध प्रश्नांची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, सर्वात आधी मी तुम्हाला काय करतो, मी माझ्या भाषेमध्ये केसीएल आणि केव्हीएल एक्सप्लेन करतो आणि नंतर आपण काय करणार आहे, एक स्लाइड बाय स्लाइड. बघा, एक केसीएल ची स्लाइड आहे, एक केव्हीएल ची, आणि दोघी मधला शेवटी डिफरन्स आपण एक्सप्लेन करणार आहे. पण सुरुवातीला नाही का, आपण एकदम रफ मध्ये केसीएल आणि केव्हीएल काय असतं याची जरा आयडिया घेऊ. आता बघा, सर्वात महत्वाचं क्रिचॉफचे नाही का दोन नियम आहेत. म्हणजे क्रिचॉफ या एक सायंटिस्टनं दोन नियम सांगितले. पहिला नियम सांगितला त्यानं केसीएल वाला आणि दुसरा नियम सांगितला केव्हीएल वाला. म्हणजे किती नियम झाले त्याचे? दोन. एक असतो केसीएल आणि केव्हीएल. आता कधी कधी एक्झाम मध्ये डायरेक्ट प्रश्न विचारतात की केसीएल ला फर्स्ट लॉ असं म्हणतात, फर्स्ट लॉ, आणि केव्हीएल ला सेकंड लॉ असं म्हणतात. काय म्हणतात? केव्हीएल ला सेकंड लॉ असं म्हणतात. मग आता फर्स्ट केसीएल म्हणजे काय असतं? क्रिचॉफचा करंटचा नियम. याला आपण केसीएलचा पहिला नियम असं सुद्धा म्हणतो. आणि केसीएलचा किंवा क्रिचॉफचा दुसरा नियम त्याला आपण केव्हीएल असं सुद्धा म्हणतो. मग नावाप्रमाणे बघा, केसीएल म्हणजे क्रिचॉफचा करंटचा नियम करंटसाठी लागू होतो, बरोबर. आणि क्रिचॉफचा व्होल्टेजचा नियम कशासाठी लागू होणार? आपला व्होल्टेजसाठी लागू होणार. हे आपल्या याच्यावरून म्हणजे या नावावरून आपल्याला कळतं. मग आता या केसीएल आणि केव्हीएल पैकी एक डिटेलमध्ये केसीएल बघा आपण काय म्हणतो बघू आपण. केसीएल म्हणजे क्रिचॉफचा करंटचा नियम. मग आता बघा, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. केसीएल सर्वात आधी जंक्शन किंवा नोड बद्दल आहे. मग नोड बद्दल म्हणजे काय? आता एक जंक्शन असेल आणि या जंक्शन मध्ये मल्टिपल ठिकाणी करंट इनकमिंग किंवा आउट गोईंग आहे समजा. आता सर्वात आधी लक्षात राहू द्या, केसीएल न काय म्हटलं बघा. केसीएलचं म्हणणं काय होतं की जर एखाद्या जंक्शन मध्ये किंवा एखाद्या नोड मध्ये जेवढा करंट येत असेल तेवढाच करंट त्या जंक्शन मधून बाहेर जाईल, किंवा येणाऱ्या आणि जाणाऱ्या करंटची अल्जेब्रिक समेशन असते ना, ती शून्य असेल. हे केसीएल न त्याच्या रफ यामध्ये सांगितलं. आता एक्झाम्पल देऊन सांगतो. बघा, एक्झाम्पल आपण पकडलं, समजा आपण काय करतो, एक 20,000 रुपये महिन्याला कमवतो. जर आपण 20,000 रुपये महिन्याला कमवत असेल तर आपला खर्चही 20,000 एवढाच असेल रे. असं होईल का की तुम्ही कमवता 20,000 आणि खर्च 21,000 करता? नाही. आपल्याला जर जेवढे आपण म्हणजे आपण खर्च केवढा करू शकतो किंवा आपल्याकडून किती पैसे आपल्याकडून जाऊ शकतात, तर जेवढे आपण कमवतो किंवा जेवढे आपल्याकडे आहेत तेवढे पैसे आपण काय करू शकतो? खर्च करू शकतो. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये का यांनी काय सांगितलं? करंट ऍट अ जंक्शन, करंट ऍट अ जंक्शन इज समेशन किंवा अल्जेब्रिक समेशन ऍट अ करंट जंक्शन किंवा अल्जेब्रिक समेशन ऑफ अ करंट. इथे लिहितो पुन्हा एकदा बघा. अल्जेब्रिक समेशन ऑफ करंट ऍट अ जंक्शन इज इक्वल टू 0. म्हणजे अल्जेब्रिक समेशन ऑफ करंट ऍट अ जंक्शन इज इक्वल टू 0. हे झालं याचं पहिलं वाक्य. किंवा यानं काय सांगितलं? एखाद्या जंक्शन मध्ये येणारा करंट, कोणता करंट? येणारा करंट हा जाणाऱ्या करंट इतका असतो. म्हणजे येणारा आणि जाणारा करंट काय असणार? सेम असणार. हे कोण सांगलं? आपला केसीएल न सांगितलं. म्हणजे एखाद्या जंक्शन मध्ये जर 20 अँपिअर करंट येत असेल तर 20 अँपिअर करंट काय जाणार? बाहेर जाणार. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, आता याला जर मी म्हटलं की येणाऱ्या करंटला मी याला म्हटलं I1, याला म्हटलं I2, याला म्हटलं I3, आणि जाणाऱ्या करंटसाठी मी डिनोशन काय ठेवलं? याला म्हटलं I4, याला म्हटलं I5 आणि याला म्हटलं I6. तर माझा समेशन कसं बरं? याच्यानुसार काय आपल्याला येणारा करंट कोणता बघा. येणाऱ्या करंटला आपण I1, I2, I3 डिनोट केलं. म्हणजे I1 प्लस I2 प्लस I3, बरोबर, इज इक्वल टू, म्हणजे जाणारा करंट बघा किती येतं. मग जाणाऱ्या करंटला आपण डिनोट कशाने केलं? I4, I5 आणि I6. म्हणजे I4 बघा, I4 प्लस I5 प्लस I6. म्हणजेच येणारा करंट हा कशा इतका? जाणाऱ्या करंट इतका असतो. हेच काय सांगितलं? केसीएल ने सांगितलं.
आता अल्जेब्रिक समेशन म्हणजे काय बघा, यांनी हे एक वाक्य आहे, हे पण बरोबर येतं आणि अल्जेब्रिक समेशन ऑफ अ करंट इज इक्वल टू 0. मग आता अल्जेब्रिक समेशन म्हणजे काय बघा, अल्जेब्रामध्ये दोन, असं लक्षात राहू द्या की दोन साइन असतात, एक असते प्लस एक असते मायनस. आता अल्जेब्रिक समेशन म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं, एक तर एक येणारा करंट आणि एक जाणारा करंट आहे. तर तुम्ही काय करा, येणाऱ्या करंटला पॉझिटिव्ह म्हणा आणि जाणाऱ्या करंटला निगेटिव्ह म्हणा, किंवा येणाऱ्या करंटला एक तर जर का जाणाऱ्या करंटला तुम्ही पॉझिटिव्ह म्हटलं तर येणाऱ्या करंटला निगेटिव्ह म्हणा. पण जे एकासाठी ठरवलं, समजा मी एक्झाम्पल पकडलं की येणारा करंट मी पॉझिटिव्ह पकडणार, तुम्ही प्रत्येक करंटला पॉझिटिव्ह म्हणणार येणाऱ्या, आणि जाणाऱ्या करंटला जर का मी निगेटिव्ह म्हटलं तर प्रत्येक जाणाऱ्या करंटला मी निगेटिव्ह म्हणणार. जे ज्याच्यामध्ये तुम्ही साईन वापरून जे कामं करणार किंवा साईन वापरणार त्याला आपण अल्जेब्रिक समेशन म्हणतो. मग एक्झाम्पल परत एकदा घेऊ आपण की येणाऱ्या करंट बघा I1 I2 आणि I3. जर मी म्हटलं येणाऱ्या करंटसाठी मी काय केलं, हा पॉझिटिव्ह पकडला येणारा करंट, आणि जाणारा करंट काय पकडला म्हणजे निगेटिव्ह पकडला हा जाणारा करंट. जाणारा करंट येणाऱ्या करंटला पॉझिटिव्ह, जाणाऱ्या करंटला निगेटिव्ह जर पकडलं तर या दोघांची अल्जेब्रिक समेशन काय असते, 0 असते. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आता हे याच्याहून हे वाक्य कसं बनल बघा, I1 प्लस I2 प्लस I3 3 झाले. आता जाणाऱ्या करंटला मला मायनस साईन द्यायची, मग मी काय करणार, मायनस, मी काय म्हणणार आता बघा, मायनस किती आहे I4 I5 आणि I6, मायनस I4 मायनस I5 आणि मायनस I6. म्हणजे हे वाक्य कसं बनणार आहे, टोटल I1 प्लस I2 प्लस I3 मायनस I4 मायनस I5 मायनस I6 इज इक्वल टू 0. हे या कोणी सांगितलं, केसीएल न सांगितलं, किंवा क्रिचॉफच्या करंटच्या नियमानं हे एवढं सगळं काय केलेलं सांगितलेलं आहे. मग आता तेच परत हे झालं आपल्या भाषेमध्ये. आता मी तुम्हाला टेक्निकल पॉईंट सांगतो केसीएलचे. जर सांगितलं मी केसीएल फक्त कुठे वापरणार, जंक्शनसाठी वापरणार. मग आता बघा, आता आपण या स्लाइड वरती बघू, या स्लाइड वरती नाही का केसीएलचं ऍक्च्युअल स्टेटमेंट दिलेलं आहे. हा बघा, आता केसीएल म्हणजे काय रे, केसीएल म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉ. मी आताच सांगितलं की याला काय म्हणतो आपण, क्रिचॉफ्सचा करंटचा नियम असं म्हणतो. मग करंट ऍट अ नोड कंझर्व म्हणजे यालाच बघा, करंट काय होतो, कंझर्व होतो एखाद्या नोड वरती किंवा एखाद्या जंक्शन वरती. मग आता नोड म्हणजे काय, तर नोड म्हणजे बघा इथं दिलेलं असेल मी की नोड म्हणजे काय, ज्या ठिकाणी दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त करंट एका ठिकाणी येत असेल किंवा एका ठिकाणून करंट जात असेल, अशा पॉईंटला मी नोड म्हणतो. म्हणजे बघा, इथून एक करंट आला, या पॉईंटवरती इथेही करंट आला, आणि हा इकडे करंट चालला, म्हणजे याला म्हणू आपण नोड किंवा याला जंक्शन म्हणू आपण. काय म्हणू, नोड किंवा जंक्शन. म्हणजे लक्षात राहू द्या, क्रिचॉफचा करंटचा नियम हा फक्त नोड किंवा जंक्शनसाठी लागणार. स्टेप बाय स्टेप बघा, आता काय सांगितलं, आता त्या स्टेटमेंट काय म्हणतं बघा विधान मराठीमध्ये, कुठल्याही नोडवर, मी काय सांगितलं, कुठल्याही नोडवर प्रवाहित होणारा सर्व प्रवाहाची बेरीज 0 असते. म्हणजे मी आताच सांगितलं तुम्हाला, द अल्जेब्रिक समेशन ऑफ करंट एंटरिंग ऍट अ नोड इज इक्वल टू द अल्जेब्रिक समेशन ऑफ ऑल करंट लिव्हिंग टू द लोड. म्हणजे आय इनकमिंग म्हणू शकतो, म्हणजे येणारा करंट इज इक्वल टू काय राहणार, आय आउट गोईंग. याला काय म्हणणार, आय आउट गोईंग, किंवा येणारा करंट हा काय असतो, जाणाऱ्या करंटच्या इतका असतो. याला हे कोण सांगितलं, आपल्या क्रिचॉफच्या करंटच्या नियमानं सांगितलं. आता त्याच्यानंतर बघ, इम्पॉर्टंट पॉईंट काय लक्षात राहते, नोड म्हणजेच दोन किंवा अधिक घटकांची ज्या ठिकाणी भेट होते त्याला आपण नोड म्हणतो. मी आता सांगितलं तुम्हाला की दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त घटक जर एका ठिकाणी तुम्हाला भेटत असतील त्याला आपण नोड म्हणतो. मग हा फक्त नोड साठी लागणार. नोडवर केसीएल सदैव लागू असतो. लक्षात राहू द्या, केसीएल हा फक्त आणि फक्त कशावरती, जो नोड असतो ना त्या नोडवरतीच लागू राहणार. नंतर काय म्हणतात, येणारा प्रवाह सकारात्मक. मी आता सांगितलं तुम्हाला, जर अल्जेब्रिक समेशन आपल्याला घ्यायचे असेल तर येणाऱ्या करंटला आपल्याला पॉझिटिव्ह पकडावं लागतं आणि जाणाऱ्या करंटला निगेटिव्ह पकडावं लागतं. म्हणजेच आपण काय बघा, येणारा करंट प्रवाह सकारात्मक, जाणारा प्रवाह काय झाला नकारात्मक किंवा निगेटिव्ह घ्या. त्याच्यानंतरचा पॉईंट काय म्हणतो, सर्व प्रवाहाची बीजगणित बेरजेची कशी 0 असते. म्हणजे अल्जेब्रिक समेशन काय असते, 0 असते. त्याच्यावरून तुम्ही असं वाक्य लिहू शकता की समेशन ऑफ अल्जेब्रिक म्हणजे समेशन ऑफ अल्जेब्रिक समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0. हे या वाक्यावरून बनतं. नंतरचं वाक्य असं बनतं की समेशन ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू समेशन ऑफ आउट गोईंग करंट. बघा, येणारा करंट हा जाणाऱ्या करंट इतका असतो. इथं तुम्हाला साईन लक्षात ठेवायचं काम नाही, कारण तुम्ही काय करणार, येणाऱ्या करंटची सरळ सरळ ऍडिशन करून घ्या आणि जाणाऱ्या करंटची ऍडिशन करा, ती दोन्हीची ऍडिशन करणार इक्वल राहणार. साईन कुठं गरजेची असते, ज्या ठिकाणी तुम्ही अल्जेब्रिक समेशन इज इक्वल टू 0 ठेवता ना, ज्यावेळी इज इक्वल टू 0 मध्ये जर का तुम्हाला काय म्हणतात एक्झाम हे लिहायचं असेल फॉर्म्युला, तर तुम्हाला काय करावं लागेल, समेशन म्हणजे साईनचं लक्षात घ्यावं लागेल आणि यावरती साईनचं लक्षात घ्यावं लागणार नाही. आता बघा अजून काय सांगितलं, केसीएल हे संरक्षणाच्या नियमावरती आधारित आहे. म्हणजे बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे केसीएल इज ऑल अबाउट द कन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे केसीएल मध्ये
कन्झर्वेशन ऑफ चार्ज वरती काय असतो केसीएल काम करतो. आणि हा ऍज इट इज प्रश्न तुम्हाला नाही का कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असो किंवा आयटीआयच्या रिलेटेड विचार, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे की केसीएल कशाच्या कन्झर्वेशन वरती काम करतो. तर केसीएल कन्झर्वेशन ऑफ चार्ज वरती काम करतो आणि केव्हीएल कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरती काम करत असतो. ते मी तुम्हाला केव्हीएल मध्ये पुन्हा सांगतो. आता बघा हे सर्व डीसी आणि एसी सर्किट साठी लागू होतं. मग आता बघा आपल्याकडे दोन टाईपच्या पॉवर असतात, एक एसी पॉवर आणि एक डीसी पॉवर. तर केसीएल आणि केव्हीएल एसी आणि डीसी दोन्ही सर्किटसाठी काय होते लागू होते. त्यानंतरचा पॉईंट बघा, सर्किटमध्ये केसीएल खूप उपयुक्त आहे. बघा व्हेरी युजफुल इन अ सर्किट अनालिसिस. बघा ज्यावेळेस कॉम्प्लिकेटेड सर्किट असतात ना, या कॉम्प्लिकेटेड सर्किटला सॉल्व्ह करण्यासाठी आपण केसीएल आणि केव्हीएल दोघांचा वापर करतो आणि त्या दोन्हीचा वापर केल्यामुळे आपल्या सर्किटला कॉम्प्लिकेटेड सर्किटला सॉल्व्ह करणं हे खूप सोपं जातं. मग आता बघा एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण. मी आता सांगितलं येणारा करंट जाणारा करंट इतका असतो. मग आता याच्यावर एक्झाम्पल कसं येऊ शकतं बघा. आता बघा I2 हा जाणारा झाला, हा काय झाला जाणारा झाला. परत बघा I4 पण बाहेर चालला, म्हणजे दोन करंट आपल्याला बाहेर जाणारे भेटले. त्याच्यात नंतर बघा आता येणारा करंट मार्क करून घेऊ आपण. येणारा करंट बघा हा I3 एक येणारा करंट आहे आणि सॉरी I1 आणि I3 येणारा करंट आहे. मग याच्यावर वाक्य कसं बनाल रे, जर मी पहिल्या याच्यात मला लिहायचं म्हटलं तर बघा I1 प्लस I3 इज इक्वल टू, कारण बघा I1 प्लस I2 झाला येणारा, इक्वल कोण असतो जाणाऱ्या करंटच्या. तर मग जाणारा करंट किती झाला, म्हणजे जाणारा करंट झाला बघा याच्यात मी लाल याच्यात लिहिलेले I2 आणि I4 म्हणजे I2 प्लस I4. मग आता व्हॅल्यू ठेवून बघा, बघा 3 बघा जाणारा करंट येणारा करंट किती 3 आणि 4 4 आणि 3 किती झाले 7. मी डायरेक्ट लिहितो इथं. आणि बघा त्याच्यानंतर 2 5 आणि 2 हा पण किती झाला जाणारा करंट किती झाला 7. म्हणजे 7 इक्वल टू 7 आलं, म्हणजे हा आपला काय झाला क्रिचॉफचा करंटचा नियम काय झाला व्हेरीफाय झाला. व्हेरीफाय होणं म्हणजे बघा याच्यात येणारा करंट हा काय झाला जाणाऱ्या करंट इतका झाला, म्हणून आपण याला काय म्हटलं हा केसीएलचा म्हणजे हे काय घेतलं आपण एक्झाम्पल घेतलं. आता नेक्स्ट टाइम काय करतील तुम्हाला येणारा करंट देतील, जाणाऱ्या करंट पैकी सांगतील हा 5 आहे आणि हे काय करा I2 फाइंड करा. तर I2 फाइंड करायसाठी आपल्याला तेच करावं लागेल. या साईडला झालं I1 प्लस म्हणजे I4 प्लस I2 करणार आणि I4 ला इतक्या याच्यातून काय करणार मायनस करणार. हा पण समोर वाटलं एक्झाम्पल घेऊ. तर झालं अशा प्रकारे काय माहिती का हे सगळं कशाबद्दल सांगितलं मी तुम्हाला केसीएल बद्दल सांगितलं. आता केव्हीएल म्हणजे काय सांगतो बघा पुन्हा एकदा. आता केव्हीएल काय असतो, केव्हीएल म्हणजे पहिली गोष्ट असतं क्रिचॉफचा व्होल्टेजचा नियम, याला म्हणतो आपण केव्हीएल. मग केव्हीएल कशावरती मी सांगितलं कोणता लॉ आहे हा सेकंड लॉ आहे कोणाचा क्रिचॉफचा, हा कोणता आहे सेकंड लॉ आहे. मग केव्हीएल वर कशावरती काम करतो तर केव्हीएल ऍप्लिकेबल फॉर व्होल्टेज. कशासाठी नावात आहे त्याचं, केव्हीएल कशासाठी वापरणार आपण व्होल्टेज सोर्स साठी वापरणार. मग आता हा काय म्हणतो व्होल्टेज सोर्स म्हणजे काय म्हणतं एखाद्या सर्किटमध्ये जेवढा व्होल्टेज सोर्स असेल काय म्हणाला व्होल्टेज सोर्स जेवढा असेल ना, व्होल्टेज सोर्स जेवढा असेल तेवढाच त्या सर्किटमध्ये काय राहणार व्होल्टेज ड्रॉप राहणार. तेवढाच त्या सर्किटमध्ये काय राहणार व्होल्टेजचा ड्रॉप राहणार. म्हणजे मी तेच सांगितलं परत की याच्यामध्ये जेवढा इनकमिंग व्होल्टेज तुम्ही देणार तेवढंच व्होल्टेज त्याच्यामध्ये ड्रॉप होऊ शकणार. आता व्होल्टेज ड्रॉप कुठे होतो बघा रेजिस्टन्स मध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो किंवा एखादा लोड जर तुम्ही लावला त्याच्यामध्ये सुद्धा व्होल्टेज ड्रॉप होणार. म्हणजे यांचं म्हणणं तेच आहे की बघा मी तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की जर तुम्ही सॅलरीच 20,000 रुपये कमवते तर 20,000 रुपये खर्च करू शकता. त्याच पद्धतीनं जर तुमच्या याच्यामध्ये समजा 20 व्होल्टचाच व्होल्टेज सोर्स टोटल व्होल्टेज सोर्स आहे तर तुमचा व्होल्टेज ड्रॉप पण किती राहील 20 व्होल्ट इतकाच राहील. हे कोणत्या नियमाने सांगितलं, हे सांगितलं आपल्या केव्हीएल म्हणजे क्रिचॉफचा व्होल्टेजच्या नियमनं. मग केव्हीएल कशा सांगितलं, अजून एक केव्हीएल बद्दल काय लक्षात ठेवायचं, केव्हीएल इज ऑल अबाउट द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीच्या कन्झर्वेशनच्या प्रिन्सिपल वरती केव्हीएल काम करत असतो. बघा आता लक्षात राहू द्या, जसा केसीएल आपला नोड वरती लागत होता ना, केव्हीएल लागत असतो लूप मध्ये. एखादा लूप असेल तर त्या लूप मध्येच आपला केव्हीएल लागतो. ओपन लूप जर असेल किंवा ओपन सर्किट एखाद्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी केव्हीएल लागू होत नाही. मग आता हे झालं सगळं केव्हीएल बद्दल. आता आपण केव्हीएल बद्दल नाही का डिटेल मध्ये बघू. बघा केव्हीएल मध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आपला त्याचं स्टेटमेंट बघायचं आहे. तर केव्हीएलचं स्टेटमेंट काय म्हणतं, बंद लूप मध्ये, मी आताच सांगितलं क्लोज लूप कशामध्ये बंद लूप मध्ये असलेल्या सर्व स्त्रोतांच्या विद्युत दाबाची बीजगणित बेरीज 0 असते. म्हणजे त्यानं काय सांगितलं की जर बंद लूप असेल तर त्याच्यामध्ये जेवढेही सोर्स लावलेले आहेत त्या सोर्सची अल्जेब्रिक समेशन काय असते 0 असते. मग तेच बघा ते काय द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेज ईएमएफ अँड पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉप अराउंड द एनी क्लोज लूप इज 0. किंवा याला आपण असं म्हणू शकतो की समेशन ऑफ व्होल्टेज राईज इज इक्वल टू समेशन ऑफ व्होल्टेज ड्रॉप. म्हणजे जेवढा तुमच्यात व्होल्टेज सोर्स असतील तेवढेच काय असेल तुमच्यात व्होल्टेज ड्रॉप असेल. हे कोणी सांगितलं आपल्याला केव्हीएल ने सांगितलं. अजून केव्हीएल काय म्हणतो बघा, केव्हीएल फक्त बंद लूप साठी लागू होतो म्हणजे क्लोज लूप साठी. लूप कसं पाहिजे आपल्याला क्लोज पाहिजे, त्याच वेळेस तुमचा काय होणार केव्हीएल हा लागू होणार.
व्होल्टेज राईज पॉझिटिव्ह आणि व्होल्टेज ड्रॉप कशाने पकडणार तुम्ही निगेटिव्ह न पकडणार. म्हणजे आता व्होल्टेज ड्रॉप कुठं मी ते सांगितलं रेजिस्टन्स असेल तुमचा व्होल्टेज ड्रॉप होणार आणि व्होल्टेज राईज कुठं होणार ज्या ठिकाणी बॅटरी लावली बॅटरी लावल्यानंतर सर्किटमध्ये व्होल्टेज येणार त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू आणि ज्या ठिकाणी व्होल्टेज खर्च होऊ शकतं किंवा ज्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप होऊ शकतो म्हणजे रेजिस्टन्स असेल लोड असेल तर रेजिस्टन्समध्ये आपण व्होल्टेज ड्रॉप पकडतो. मग लक्षात राहू द्या बॅटरी असेल तर तुम्ही प्लस पकडणार आणि व्होल्टेज ड्रॉप झाला तर व्होल्टेज ड्रॉपला आपण मायनस साईननं काय करणार डिनोट करणार. मग केव्हीएल हे ऊर्जेच्या संरक्षण सिद्ध करते. मी तुम्हाला आता सांगितलं की केव्हीएल इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कोणत्याही जटिल सर्किटमध्ये करंट किंवा इतर अज्ञात शोधण्यासाठी केव्हीएल खूप उपयुक्त आहे. जटिल म्हणजे बघा कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये काय करायचं तुम्हाला करंट आणि व्होल्टेज जर का फाइंड करायचं असेल ना तर केसीएल आणि केव्हीएल आपण वापरत असतो. तर याच्यामुळे काय होतं की जे सर्किट असेल ते सर्किट सॉल्व्ह करणं काय होतं सोपं होतं. बघा एकाच सर्किटमध्ये अनेक स्वतंत्र लूप निवडून केव्हीएल लागू करू शकतो. आता बघा जर समजा काय होतं एखाद्या वेळेस असं रेजिस्टन्स आहे समजा एखादं सर्किट आहे तुम्हाला सर्किट काढतोय हा बॅटरी सोर्स आहे बघा जर असं असेल तर तुमचा केव्हीएल लागू होणार लूपमध्ये. याच्यामध्ये बघा व्होल्टेज सोर्स किती आहे ही एक बॅटरी आणि व्होल्टेज ड्रॉपमुळे हे 3 रेजिस्टन्समुळे कारण व्होल्टेज ड्रॉप होणार म्हणजे आपण याला पॉझिटिव्ह पकडू शकतो आणि याच्यामुळे होणारा व्होल्टेज ड्रॉप आपण निगेटिव्ह मध्ये पकडतो. तर यांचं म्हणणं काय या वाक्याचा अर्थ काय की एकाच सर्किटमध्ये अनेक स्वतंत्र लूप बनवू शकतो. आता सर्किट समजा एक आहे पण असं काय झालं इथेही मी काय केलं अजून एक असं रेजिस्टन्स लावलेला आहे या साईडला रेजिस्टन्स बघा मग याच्यामध्ये नाही का तुम्ही काय म्हणसाल या लूपमध्ये लावायचं या लूपमध्ये लावायचं तर आपण दोन्हीही लूपमध्ये स्वतंत्र वेगवेगळे काय लागू शकतो केव्हीएल वापरून या सर्किटला सॉल्व्ह करू शकतो. मग त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आपण काय करतो कोणत्याही बघा एकाच सर्किटमध्ये अनेक स्वतंत्र लूप बनवून त्याला काय करतो केव्हीएल आपण अप्लाय करू शकतो. हे या वाक्याचा काय अर्थ आहे. आता बघा अजून काय सांगितलं त्यांनी की केव्हीएल हे ऊर्जेच्या संरक्षणाच्या तत्वावर काम करते म्हणजे बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि जसं केसीएल हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरती काम करतो केसीएल हा चार्जच्या कन्झर्वेशन वरती काम करतो तसाच तुमचा केव्हीएल काय करत असतो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरती काम करतो. मग बघा हे सुद्धा काय होणार डीसी आणि एसी दोन्ही सर्किटसाठी लागू होणार. आपल्याकडे 2 सर्किट आहेत एसी आणि डीसी दोन्ही सर्किटसाठी काय होणार हे केव्हीएल आणि केसीएल दोन्ही काय होणार लागू होणार. जटिल सर्किटले विश्लेषण करण्यासाठी अत्यंत म्हणजे बघा व्हेरी युजफुल फॉर द इव्हॅल्युएटिंग द कॉम्प्लेक्स सर्किट म्हणजे जे कॉम्प्लेक्स नेटवर्क जे आहेत ना त्याच्यामध्ये करंट व्होल्टेज फाइंड करण्यासाठी आपण केव्हीएल आणि केसीएल दोन्ही वापरतो. तर केव्हीएल सुद्धा वापरू शकतो. केव्हीएल सोबत केसीएल वापरल्यास कोणत्याही सर्किटचे पूर्ण विश्लेषण करता येते. म्हणजे जर का तुम्ही केसीएल आणि केव्हीएल दोन्ही एका सर्किटमध्ये सोबत वापरलं तर कितीही कॉम्प्लिकेटेड तुमचं सर्किट असो त्या सर्किटला तुम्हाला एकदम इझी वेनं काय करता येतं सॉल्व्ह करता येतं. हे सगळंच्या सगळं कशाबद्दल होतं आता केव्हीएल बद्दल होतं. बघा आपण केसीएल आणि केव्हीएल 2 नियम शिकलो त्या 2 नियमाचा आता काय करू आपण जस्ट जाता जाता काय करू एक रॅपिड रिव्हिजन घेऊ. म्हणजे काय होतं कधी बघा लक्षात होतं अभ्यास करताना तुम्ही काय करायला पाहिजे कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा. कंपॅरेटिव्ह स्टडी करणं म्हणजे काय की दोन्ही गोष्टी सोबत सोबत लक्षात जर राहू दिल्या ना तर तुम्हाला काय होतं गोष्टी लक्षात राहायला इझी जातं. जसं केसीएल आहे बघा केसीएल काय म्हणतो समेशन ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. मग केव्हीएल काय म्हणतो समेशन ऑफ ऑल व्होल्टेज राईज किंवा व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू 0. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये जेवढा व्होल्टेज सोर्स असेल तेवढाच त्याच्यामध्ये काय व्होल्टेज ड्रॉप होणार. हे कोणी सांगितलं केव्हीएल ने सांगितलं. मग आता परत काय म्हणतो अप्लाय ऍट अ नोड. जर हा नोड वरती अप्लाय होतो तर तो सांगा तो कुठे अप्लाय व्हायला पाहिजे अप्लाय ऍट अ जंक्शन. म्हणजे हा कुठे व्हायला पाहिजे अप्लाय अराउंड द क्लोज लूप किंवा हा जंक्शन वरती होतो हा कुठे होतो क्लोज लूप मध्ये काय होतो हा अप्लाय होतो. तिसरा पॉईंट बघा बेस ऑन द कन्झर्वेशन ऑफ चार्ज बेस ऑन द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी केव्हीएलच्या बाबतीत हा बघा आता रिव्हिजन चालू म्हणून फास्ट घेतो. डील विथ द करंट हा फक्त करंटसाठी कारण नावात आहे त्याच्या केसीएल सी म्हणजे करंट आणि व्ही म्हणजे व्होल्टेज. हा जर करंट सोबत डील करतो तर केव्हीएल कशासोबत डील करणार व्होल्टेज किंवा व्होल्टेजचं दुसरं नाव ईएमएफ पोटेन्शियल डिफरन्स याच्यासोबत डील करणार. त्याच्यानंतर बघा द नंबर ऑफ इम्पिडन्स केसीएल इक्वेशन म्हणजे बघा नंबर ऑफ नोड म्हणजे नोड -1 आता इम्पिडन्स इन केसीएल इक्वेशन इम्पिडन्स म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स ऑफर बाय द सर्किट हे टोटल किती असतात तर जेवढे तुमच्याकडे नोड आहेत त्याच्यातून -1 करा. हा खूप टेक्निकल पॉईंट आहे तुम्हाला एवढं लक्षात राहू तरी चालतं फक्त हे नाही का कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात म्हणून हा पॉईंट मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. नंतर काय सांगितलं युजफुल फॉर अनालिसिस इन पॅरलल सर्किट. बघा पॅरलल सर्किट मध्ये हा काय म्हणतात अनालिसिस साठी आपण हा वापरतो आणि युजफुल फॉर सिरीज सर्किट असं का बरं त्याच्या मागचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपल्याला बघा करंट हा नाही का ऑलवेज सिरीज सर्किट मध्ये काय राहतो करंट सेम राहतो. सिरीज मध्ये काय राहतं करंट काय राहतो सेम राहतो. मग मला सांगा करंट जर सेम येते तर करंटच्या बाबतीत काही आपण करंटच्या बाबतीत स्टडी करणारच नाही कारण करंट सिरीज मध्ये सगळीकडे सेम आहे. म्हणून आपण म्हणजे केसीएल करंट वाला नियम जे पॅरलल वाले सर्किट असतो कारण पॅरलल मध्ये हा करंट नेहमी काय राहतो डिफरंट राहत असतो किंवा त्याला आपण म्हणू ना मी डिफरंट राहतो किंवा कोणत्या कशातून जाईल म्हणजे किती करंट ते सांगता येत नाही. म्हणून आपण पॅरलल सर्किटच्या अनालिसिससाठी केसीएल वापरतो. आणि सिरीज सर्किटमध्ये बघा सिरीज सर्किटमध्ये
सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज डिफरंट राहतं. व्होल्टेज काय राहतं? डिफरंट राहतं. आणि पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज जे असतं ना ते व्होल्टेज काय राहतं? सेम राहत असतं. मग आताच सांगितलं ज्या गोष्टी ज्या याच्यात सेम आहे त्याच्यात अभ्यास करू का आपण नाही करणार. म्हणून आपण केव्हीएल व्होल्टेजचा नियम हा सिरीज सर्किटमध्ये वापरतो आणि करंटचा नियम हा पॅरलल सर्किटमध्ये वापरतो, कारण दोन्ही याच्यामध्ये काय करतात, क्वांटिटी काय राहतात, वेगवेगळ्या राहत असतात. अशा पद्धतीने आपण काय केलं, सगळं केसीएल आणि केव्हीएल बद्दल जे इम्पॉर्टंट पॉईंट होते बघा. केसीएल इज अबाउट करंट ऍट अ नोड आणि केव्हीएल इज अबाउट व्होल्टेज ऍट अ लूप. हा लूपसाठी, हा कशासाठी, जंक्शनसाठी किंवा नोडसाठी वापरला जातो. या पद्धतीने आपण सर्वच्या सगळं एकदम डिटेलमध्ये बघा. याच्यात म्हणजे मॅक्झिमम गोष्टी काय करायला मी म्हणजे मॅक्झिमम थिओरॉटिकल पार्ट याच्यामध्ये कव्हर करण्याचा काय केला म्हणजे प्रयत्न केलेला आहे. याच्या बाबतीत प्रॅक्टिकल आपण भविष्यात कधीतरी मी तुम्हाला केसीएल आणि केव्हीएल प्रॅक्टिकली कसा प्रूव्ह करता येईल हे दाखवू शकतो. पण सध्या तरी आपलं थिअरीवरती फोकस केलेला आहे. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अशा प्रकारचे या जेवढे मी चार्ट्स दिले तुम्हाला त्याच्यातून भरपूर प्रकारचे प्रश्न निघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जातात. जर तुम्हाला या बाबतीतचा म्हणजे न्यूमरिकल वाला पोर्शन आपण निघा भविष्यात जे मी नेहमीचे मॉड्यूल सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये किंवा आपण सेपरेटली केसीएल आणि केव्हीएल वरचे काय करणार न्यूमरिकल सॉल्व्ह करून घेऊ. पण तोपर्यंत आजच्या लेक्चरमध्ये एवढंच ठीक झालं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे त्याला मला नाही का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि हे व्हिडिओज तुमच्या इलेक्ट्रिकलवाल्या जे पण मित्र कॉम्पिटेटिव्ह असेल किंवा ITI CBT ची एक्झाम तयारी करत असेल यांना नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ इथं संपला. धन्यवाद.